बाल ब्रह्मचारी श्रीकृष्ण बाल ब्रह्मचारी श्रीकृष्ण आणि नित्य उपवासी दुर्वासा ऋषी एकदा श्रावण महिन्यामध्ये श्रीकृष्णांना रासलीलेसाठी यायला उशीर झाला. तेव्हा गोपींनी श्रीकृष्णांना विचारले, हे श्रीकृष्णा, तुला यायला उशीर का झाला? तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणतो, माझे गुरु दुर्वासा मुनी आलेले आहेत, त्यांच्या दर्शनासाठी मी गेलो होतो. आपल्या गुरुचे गुरु आले आहेत. तर त्यांना आपण पंचपक्वान्नांचे भोजन द्यावे असे गोपींना वाटते आणि त्या श्रीकृष्णाला म्हणतात, हे कामा, हे श्रीकृष्णा, आम्हाला तुझ्या गुरूंना भोजन द्यायचे आहे. तेव्हा श्रीकृष्ण काना गोपींना सांगतो, गोपींनो, माझे जे गुरु आहेत दुर्वासा ऋषी, ते नित्य उपवासी आहेत. ते भोजन घेत नाहीत. पण तुमचे प्रेम जर शुद्ध असेल तर ते भोजन घेतील. मग गोपी अनेक प्रकारचे पंचपक्वान्नाचे भोजन सिद्ध करून श्रीकृष्णांना सांगतात की आम्हाला तुझ्या गुरुकडे जायचे आहे. पण ते तर यमुनेच्या पैलतीरावर पलीकडच्या कलेवर थांबलेले आहेत. आम्ही तिथे कशा जाऊ? यावर श्रीकृष्ण गोपींना सांगतो, यमुनेला सांगा, श्रीकृष्ण जर बाल ब्रह्मचारी असेल तर आम्हाला यमुनेच्या पलीकडच्या काठावर जाण्यासाठी वाट करून दे. गोपी यमुनेच्या काठावर जातात आणि यमुनेला म्हणतात, हे माते, आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या गुरूंना भोजन देण्यासाठी जात आहोत. गोपाल कृष्ण हा बाल ब्रह्मचारी असेल तर आम्हाला पलीकडच्या काठेवर जाण्यासाठी रस्ता करून दे. तेव्हा काय आश्चर्य, मैया यमुना, माता यमुना नदीही गोपींना वाट करून देते. गोपी पैल तीरावर दुर्वासा मुनीजवळ जातात आणि त्यांना विनंती करतात, हे मुनीश्वर, हे मुनिवर, आम्ही
सिद्ध केलेल्या भोजनांचा स्वीकार करावा. तेव्हा दुर्वासा ऋषी गोपींना सांगतात, गोपींना बोलतात, हे गोपींनो, मी नित्य उपवासी आहे. तुमचे शुद्ध प्रेम पाहून तुम्ही केलेल्या भोजनाचा मी स्वाद घेईन, सेवन करीन. पण माझी एक अट आहे, तुम्ही तुमच्या हाताने मला भोजनाचा घास भरावा. गोपी दुर्वासा मुनींना आपल्या हाताने भोजन भरवतात. भोजन भरवत असताना प्रत्येक भोजनाचा घास दुर्वासांच्या पोटात जाईल, तो जिभेवर अजिबात राहत नाही. गोपी त्यांचे भोजन होईपर्यंत दुर्वासांना घास भरवतात आणि मग दुर्वासांना म्हणतात, महाराज, आपण भोजनाने तृप्त झालात ना? तेव्हा दुर्वासा सांगतात, मी नित्य उपवासी असल्यामुळे भोजन घेणे किंवा त्यापासून तृप्ती मिळविणे हा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही जे मला प्रेमाने भरविले त्याचा मी आस्वाद न घेता पोटामध्ये घेतले, त्यामुळे मी नित्य उपवासी आहे. तुम्ही आता यमुना पार करण्यासाठी जेव्हा श्रीकृष्णाकडे जाल तेव्हा यमुनेला सांगा, तेव्हा यमुना नदीला सांगा की दुर्वासा ऋषी जर नित्य उपवासी असेल तर आम्हाला वाढ दे. तेव्हा गोपींना हसू येते, कारण त्यांना वाटते आपण आपल्या हाताने दुर्वासा ऋषींना भोजन भरवलेले आहे आणि हे म्हणतात की मी नित्य उपवासी आहे. असे कसे होऊ शकते? ज्यावेळी गोपी पलीकडच्या काठावरून दुर्वासा ऋषीकडे येण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा सुद्धा श्रीकृष्ण त्यांना सांगतो, मी जर बाल ब्रह्मचारी असेल तर यमुना नदी तुम्हाला वाढ देईल. तेव्हाही गोपींना हसू आले होते, कारण श्रीकृष्ण हा बाल ब्रह्मचारी कसा? त्याप्रमाणेच दुर्वासा ऋषींनी पोटभर जेवण करून सुद्धा ते म्हणतात की मी नित्य उपवासी आहे. परंतु त्या हसत स्मित हास्य करत यमुनेच्या काठावर येतात आणि यमुना नदीला सांगतात, हे माते, दुर्वासा मुनी जर नित्य उपवासी असतील तर आम्हाला वाढ देईल. माता यमुना गोपींचे हे बोल ऐकून त्यांना वाढ देते आणि गोपी यमुना पार करून श्रीकृष्णाकडे येतात. भाविकांनो, मायबापांनो, गुरु तसा शिष्य.
गुरु तसा शिष्य. श्रीकृष्ण हे 16 सहस्र स्त्रियांचा पती. परमपिता परमेश्वर भगवान श्रीकृष्ण हे 16 सहस्र स्त्रियांचा पती असलेला बाल ब्रह्मचारी कसा आहे, आणि भोजनाचा स्वाद न घेता अन्न पोटात घेणारे दुर्वासा हे नित्य उपवासी आहेत. क्षीरहरण लीलेमध्ये ऋषी रूपी गोपी, ऋषीच्या रूपामध्ये असलेल्या गोपी ह्या 5-6 वर्षाच्या बालिका कुमारिका होत्या. ह्या कुमारिकांना वाटे की श्रीकृष्णाने आपले पती व्हावे. भाषा जरी लौकिक असली तरी सिद्धांत अलौकिक आहे. त्याचा अर्थ जीव म्हणतो की ईश्वर हाच माझा पती आहे. खरोखर आहे. या जीवाचा मालक भगवंत आहे, आणि आपले हे शरीर भगवंताच्या कारणी भगवंताच्या सेवेसाठी लावणे हेच मनुष्य जीवाचे कर्तव्य आहे. संत वाङ्मयामध्ये हेच आपल्याला आढळून येते. देह जीव देवाचे कारण आहे. आपला जो देह आहे तो देवाच्या कारणाला लागला पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होईल. म्हणून आपला जो जीव आहे, या जीवाचा जो पती आहे तो ईश्वर आहे. श्रीकृष्ण आपल्या सख्यांना सांगतात, हे सख्यांनो, हे गोपींनो, योग्य वेळ येताच आपले मिलन होईल. याचा अर्थ असा की पंचमहाभूत रूप, जी पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूता रूपी शरीराला ईश्वर स्पर्श करत नाही. आणि आपले जे शरीर आहे हे पंचमहाभूतांनी मन, बुद्धी आणि अहंकार हे 8 जण एकत्र आल्यामुळे आपले शरीर बनलेले आहे. म्हणून या पंच महाभूत रूप शरीराला ईश्वर स्पर्श करत नाही. श्रीकृष्णांचा वियोग हा अग्नी आहे. एखादी पत्नी पतीच्या विरहामुळे तिचे अंतःकरण जसे व्याकुळ होते, तसे परमात्म्याच्या विरहामुळे जीव जेव्हा व्याकुळ होतो, तसेच गोपींचे पंचमहाभूत शरीर श्रीकृष्णांच्या वियोगाग्नीत जळून जाते आणि श्रीकृष्णांचं प्राकृत रसात्मक शरीर त्यांना प्राप्त होते. श्रीकृष्णांच्या सहवासामध्ये असून सुद्धा श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे गोपींची तृप्ती होत नाही. कारण त्या दर्शनामध्ये द्वैत नसते.
मायबापांनो, भाविकांनो, जीव जेव्हा आतुर होतो तेव्हाच ईश्वर भेटतो. पत्नी जशी पतीच्या विरहामुळे व्याकुळ होते तसा जीव भगवंताला भेटण्यासाठी व्याकुळ होतो, तेव्हाच ईश्वर भेटतो. गोपींचे प्रेम गोवर्धन लीलेमधून आणि बंशी लीलेमधून हळूहळू वाढत जाते. त्यामुळे गोपींना श्रीकृष्णांचा विरह सहन होत नाही आणि त्यातून त्यांना मूर्छा येते. कारण गोपींनी आपला सर्व देहभाव श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केल्यामुळे त्यांच्यामध्ये वासना शिल्लक राहत नाही. गोपींचे मन विशुद्ध होते. मग त्या गोपींचे शरीर हे श्रीकृष्ण रूप झाल्यामुळे त्यांना रासलीलेमध्ये भाग मिळतो, प्रवेश मिळतो. भगवान श्रीकृष्णांची जी गोपी बरोबर रासलीला आहे, त्या रासलीलेचे सुद्धा सिद्धांत महर्षी व्यासांनी भागवतामध्ये नमूद केलेले असून त्या रासलीलेचे 3 सिद्धांत आहेत. एक म्हणजे श्रीकृष्णाबरोबर रासलीला करत असताना देहाचा संबंध नाही. दुसरा म्हणजे रासलीलेमध्ये लौकिक काम नाही. आणि तिसरा सिद्धांत म्हणजे रासलीला ही स्त्री पुरुषांचे मिलन नसून ते जीव आणि परमात्म्यांचे मिलन आहे. पहा, आपण भगवंताला भगवान श्रीकृष्णांना 16 सहस्र स्त्रिया होत्या असे ध्येय आपण कथेमध्ये ऐकत असता, परंतु त्या भगवंताच्या श्रीकृष्णांच्या स्त्रिया म्हणजे स्त्री पुरुष मिलन नसून ते मिलन म्हणजे जीव आणि परमात्म्याचे मिलन आहे. जो जीव शुद्ध आहे त्या शुद्ध जीवाचा ईश्वराबरोबर विलास म्हणजे रास. आणि शुद्ध जीव म्हणजे मायेचे आवरण नसलेला जीव. सुखदेव राजा परीक्षितांना सांगतात, हे राजन, भगवान श्रीकृष्णांनी गोपी बरोबर जी रासलीला केलेली आहे त्या रासलीलांचे अनुकरण करू नये. कारण रासलीला हा चिंतनाचा विषय आहे. संतांनी सुद्धा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णांनी जे काही लीला केलेल्या आहेत त्या लीलांचे आपण अनुकरण करायला लागलात तर चुकीचे होईल. कारण भगवंतांनी ज्या काही रासलीला केलेल्या आहेत, भगवान श्रीकृष्णांनी ज्या काही रासलीला केलेल्या आहेत त्या रासलीला ह्या चिंतनाचा विषय आहे. म्हणून मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या
रासलीलांचे चिंतन करावयाला पाहिजे. पतीच्या वियोगामुळे, पतीच्या विरहामुळे पत्नीचा प्राण जसा झुरतो तसा ईश्वराच्या वियोगामुळे, ईश्वराच्या विरहामुळे जीवाचा प्राण झुरतो. भाविकांनो, भक्तांनो, शरीराची तृप्ती हा रासलीलेचा विषय नाही. आपल्या मनाची तृप्ती, भगवंताची भक्ती ज्या मनाने होते, आपले म्हणजे भगवंताच्या भक्तीकडे बोलते, त्यामध्ये आनंद मिळतो. त्या मनाची तृप्ती हाच रासलीलेचा विषय आहे. शृंगार रसाच्या माध्यमातून आणि स्त्री पुरुषाच्या मिलनातून जो रासलीलेचा विषय मांडला आहे, त्यात शरीर आणि लौकिक वासनेला स्थान नाही. ते आत्मा आणि परमात्मा यांचे निर्विकार मिलन आहे. म्हणून आपण भगवान श्रीकृष्णांच्या चरणी आपला देह, आपला जीव समर्पण करून भगवत भक्तीकडे वळा. आपल्या जीवाचे कल्याण होईल. कारण देह देवाचे कारण आहे. आपला जो जीव आहे, या जीवाचा मालक परमेश्वर आहे. आणि ज्या मालकाने, ज्या परमेश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे, त्या मालकाचे काहीतरी ऋण म्हणून त्यांच्या भक्तीकडे आपण वळावे. कारण त्या मालकाची, त्या परमपिता परमेश्वराची जर आपण सेवा केली तर काही ना काहीतरी तो मालक, तो परमपिता परमेश्वर आपल्या पदरामध्ये काही ना काहीतरी टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भगवंताचे भजन पूजन करायला पाहिजे. म्हणून संत आपल्या काव्यामध्ये लिहितात, जे कोणी भाग्यवान लोक आहेत त्यांच्या घरामध्ये भगवंताचे भजन पूजन होत असते. म्हणून म्हणतात, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी
घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन ऋषी जे गोपीच्या रूपामध्ये भगवान श्री हरिनारायण यांच्या अवतारात असलेले भगवान श्रीकृष्ण कान्हा यांच्या सोबत रासलीला करत असताना भगवंताच्या रासलीलामध्ये आनंद घेत आहेत. संतांनी सुद्धा आपल्या काव्यांमध्ये भगवंताशी कसे एकरूप व्हावे हे दर्शविलेले आहे. त्याप्रमाणे ऋषी सुद्धा भगवान श्रीकृष्णासोबत त्यांच्या सहवासांचा गोपी रूपामध्ये येऊन आनंद घेत आहेत. आपण सुद्धा या मनुष्य देहामध्ये जन्माला आलो आहोत, म्हणून भगवंताकडे एकच विनंती करायची आहे. आपण शेवटीची विनवणी, शेवटीची विनवणी संत जनी परिसावी, संत जनी परिसावी विसर तो न पडावा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी शेवटीची विनवणी, शेवटीची विनवणी विसर कोण पडा माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी, माझा देवा तुम्हासी. श्रीराम